सांगायचं तात्पर्य मी आजही सांगेन की आपल्या राज्यामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांची नावं घेतो, त्यांच्या विचारांनी महाराष्ट्र पुढे चाललाय सांगतो। महाराष्ट्र ह्या सगळ्या मान्यवरांनी जे काही विचार आपल्याला दिलेले आहेत त्याचं आपण सगळेजण स्मरण करत असतो, पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या इथं कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची खबरदारी घेतली पाहिजे। मी तर ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आव्हान करतो की आपल्या राज्यामध्ये जेवढी काही धार्मिक स्थळं आहेत त्यांनी तशा प्रकारच्या परवानग्या लाऊडस्पीकरला घ्याव्यात। सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतच त्यांना वापरायला परवानगी घेतली तर ते वापरू शकतात। त्यामध्ये काही झालं तरी आवाजाची पण मर्यादा सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेली आहे, ती मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न कुणीही त्या ठिकाणी करू नये। अजूनही काही मंदिरामध्ये काही मशिदीमध्ये परवानग्या घेणं बाकी असेल तर रीतसर त्यांनी त्या बाबतीतल्या परवानग्या घ्याव्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहण्याच्या करता कोणाच्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता व्यवस्थितपणे कायदा सुव्यवस्था राहावा ह्या दृष्टिकोनातनं सर्वांनी सहकार्य करावं असं मी महाराष्ट्रातल्या जनतेला या निमित्तानं आवाहन करतो। आता आपल्याला काही प्रश्न विचारायचे? असं नाही, मी मगाशी सांगितलं की या संदर्भामध्ये आपण सर्वांना आव्हान केलेलं आहे। ठराविक दिवसामध्ये सगळ्यांनी तशा पद्धतीनं परवानगी घ्यावी, आपल्याला वातावरण बिघडून द्यायचं नाही। परंतु ते आव्हान करून देखील जर काही लोकांनी परवानगी नाही घेतली तर मग मात्र तिथं कठोर भूमिका घेतली जाईल। मलाही कळतं की 1 दिवसात 2 दिवसात काही परवानग्या त्या मिळतील अशातला भाग नाही, त्याला थोडासा वेळ द्यावा लागेल, कारण हे बरेच वर्ष चालत आलेलं आहे। एक गोष्टी त्रिवार सत्य आहे की प्रत्येक ठिकाणी कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील। कायदा कोणी हातात घेण्याच्या भानगडीमध्ये पडू नये, तसं धाडस पण कोणी दाखवू नये आणि कायदा व्यवस्थितपणे त्याचं काम करत असताना वेळोवेळी न्याय व्यवस्था जे निर्णय देतील त्या निर्णयाची अंमलबजावणी देशातल्या पण सरकारला करावी लागेल आणि वेगवेगळ्या राज्यातल्या पण सरकारला करावी लागेल। मग तुम्ही म्हणाल मग मागे का नाही केली? मागे आपण सामोपचाराने एकमेकाला कुठलाही अडथळा न होता एकमेका मदत चाललेली होती, परंतु तुम्ही बघा हे पुढे आल्यानंतर आपली शिर्डीची काकड आरती बंद झाली। आता मी आपल्या लक्षात आणून दिलंय, उत्तर प्रदेशमध्ये देखील तिथल्या प्रमुखांनी काही भूमिका घेतली, ते स्वतः गोरखपूर परिसरातले तिथंच त्यांनी तशा पद्धतीचा निर्णय घेतला। आता हा तो त्यांचा अधिकार आहे, ते राज्याचे प्रमुख आहेत। तशा प्रकारे आपल्या इथं रात्री उशिरा 10च्या पुढं वेगवेगळ्या प्रकारे हरिनाम सप्ताह चालू असतो, त्याच्या संदर्भामध्ये जागरण गोंधळ चालू असतो, त्याच्यामध्ये अनेक रात्रीचे कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये चालू असतात। तुमच्यातलं कोणी जर ग्रामीण भागामध्ये न इथं आलेली व्यक्ती असेल तर त्यांच्याही ती लक्षात असेल, पण अशा प्रकारची आपण त्या न्यायव्यवस्थेने दिलेल्या निर्णयाचा तंतोतंत अंमलबजावणी करायचं आपण ठरवलंच तर सगळ्याच धार्मिक स्थळांच्या बाबतीमध्ये तो निर्णय घ्यावा लागणार आहे, ही गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे। असं नाही, आपण त्यांना सगळ्यांना वॉर्निंग दिलेली आहे, त्यांना काही काळ दिलेला आहे, त्यांनी त्या कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे त्या आवाजाची मर्यादा ठेवूनच सहकार्य केलं पाहिजे। तुमच्या लक्षात आलं असेल की या 2-3 दिवसामध्ये बहुतेक ठिकाणी आवाज कमी झालेले आहेत, मर्यादाचं पालन सगळे करायला लागलेले आहेत, परंतु हे सर्वांनाच
ह्याची अंमलबजावणी करावी लागणार. सर्व धार्मिक स्थळ आहेत त्यांना ह्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे आणि ह्या पद्धतीनं पुढे जावं लागणार. नाही, एक मिनिट. तुम्ही कुणी कुठला मुद्दा घ्यायचा, उद्याच्याला एखादा मुद्दा पत्रकार मित्र म्हणून तुम्ही लक्षात आणून दिला आणि आम्हाला सांगितलं की अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचा किंवा हायकोर्टाचा असा निकाल लागलेला आहे, तर त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता आपल्याला असं हे अमक्या समाजाचे म्हणून त्यांना नियम आणि हे दुसऱ्या समाजाचे म्हणून त्यांना नियम नाही असं नाही करता येत. आता मी एक उदाहरण देतो. उदाहरणाखातर पुण्यामध्ये पाठीमागच्या काळामध्ये कोर्टाने निर्णय दिलेला आहे की पुण्यात कंपल्सरी हेल्मेट लावायचं, पण तिथं हेल्मेट लावण्याच्या बद्दलची अंमलबजावणी करायचं झालं तर ह्यावेळेस उद्धवजींच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे, मागं देवेंद्रजींच्या काळातलं सरकार होतं, त्याच्या आधी पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळातलं सरकार होतं. त्यामध्ये सगळे पुणेकर एकत्र येतात, तुमच्याही कानावर आलं असेल, आणि ते म्हणतात आम्हाला इथून इतकं जायचं आणि तिथं कुठं हेल्मेट लावायचं वगैरे. तिथं दुर्लक्ष त्या ठिकाणी होतं. पण नियम जर लावायचं म्हटलं तर सगळ्यांना कंपल्सरी ते घालावंच लागेल, ही फॅक्ट आहे. तसं मी ह्या गोष्टी पुढे आल्यानंतर अनेकदा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सभा होत असताना त्या सभेतनं लोकांना सांगितलं की लोकांच्या भावना भडकून देणं, लोकांना एक वेगळ्या प्रकारचं भूमिका मांडून त्या भूमिकेचं समर्थन करणं एक वेळ सोपं जातं, परंतु त्याचा जर अंमलबजावणीच करायची म्हटलं तर त्याचा सर्व धार्मिक स्थळांना त्याबद्दल नियम पाळावे लागतील. एक मिनिट, मला त्याच्यामध्ये बुमरँग वगैरे काही म्हणायचं कारण नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यांना ज्यावेळेस औरंगाबादला परवानगी दिलेली होती त्याच्यात पण काही अटी घातलेल्या होत्या. त्या अटीचं उल्लंघन झालंय असं मीडियामध्ये देखील आपण पोलीस अधिकाऱ्यांच्याकडनं ऐकलं. पोलीस यंत्रणा त्यांचं काम करेल. कुणालाही नाहक त्रास देण्याची काही कारण सरकारला नाही, पण कुणी कारण नसताना कायदा नियम हे मोडण्याचाही प्रयत्न करू नये. सगळ्यांना मी पुन्हा पुन्हा सांगतो की कायदा नियम आहे, अल्टिमेटम देण्याचा तर अजिबात कोणी प्रयत्न करू नये. ही काही हुकुमशाही नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून काही अल्टिमेटम द्यायचा घरातल्यांना तो द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणे नाही. पण जाहीरपणे कुणी जर अशा पद्धतीची वक्तव्य करायला लागली तर मी कायद्यानी सरकार चालत असतात, कायद्यानी भारत देश चालत असतो. नियम सर्वांना सारखे आहेत. ते मग अजित पवार असू किंवा सर्वसामान्य गरीब माणूस असू, सगळ्याला नियम सारखे. एक मिनिट, काकड आरती दररोज असते का नसते? अनेक मंदिरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम असतात का नसतात? सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय का असे कार्यक्रम असले तर त्यांना तितक्या दिवसाकरता सवलत काय दिली त्यांनी? 15 दिवसाच्या करता 6 ते 10च्या ऐवजी 6 ते 12 अशी सवलत दिलेली. ते रेकॉर्डवरच आहे. त्याच्याबद्दलचे आदेश राज्य सरकारने काढलेले आहेत. असा आपण पण गैरसमज करून देऊ नका. यामध्ये कुठलीही व्यक्ती जरी असेल, आता तुम्ही म्हणला की आमचं अरे आयुष्यात एकदाच लग्न करत असतात, मग ते लग्न कार्यात काय होतं लाऊडस्पीकर. अरे तू आयुष्यात एकदा लग्न करतो, परंतु अशी रोज हजारो लग्न चालू असतात. तर त्या आपल्याला काय करावं लागतं, शेवटी राज्य म्हणून डोळ्यासमोर ठेवून विचार करावा लागतो. ह्याची कृपया सर्वांनीच नोंद घ्यावी. हे रडीचा डाव आहे. नेहमी सरकारने भूमिका स्पष्टपणे मांडली, ती आजची भूमिका नाही, बऱ्याच वर्षापासूनची भूमिका आहे. आपल्याला ह्या सगळ्या संदर्भामध्ये काम करत असताना सभागृहात ग्रामविकास विभाग, नगर विकास विभाग हे जे ठराव करताना
आम्ही सगळ्या विरोधकांना विश्वासामध्ये घेऊन एकमताने ठराव केले. विरोधकांनी पण त्याच्यामध्ये मदत केली. मी असं म्हणणार नाही की त्यांनी मदत केली नाही. त्यांनी पण आपल्या राज्यातल्या ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं हे आपण केलं पाहिजे. आता इम्पिरिकल डाटाच्या बद्दल आपण बाठिया साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे, ते त्यांचं काम करतात. शेवटी सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे. सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिलेला आहे तो आता आज दुपारी 1 वाजता राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी आघाडीची बैठक लावलेली आहे. त्या बैठकीमध्ये वर्षा बंगल्यावर आम्ही जाणार आहोत. त्याच्यामध्ये तज्ज्ञांचं काय मत आहे, काय आता भूमिका घेतली गेली पाहिजे, आता निवडणुका जर लागल्या तर नक्की कधी लागणार आहेत, आता त्याला किती काळ द्यावा लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चर्चेला होतील. पण शेवटपर्यंत राज्य सरकारने ओबीसीला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ह्याबद्दलचा प्रयत्न केला. आता निकाल असा लागल्यामुळं ते बोलू शकतात की दुर्लक्ष केलं, पण निकाल जर योग्य पद्धतीचा लागला असता, हा निकाल कोर्टाने दिला म्हणजे योग्यच आहे, मी असं म्हणणार नाही की अयोग्य आहे, परंतु आपल्याला पाहिजे तसा आला नाही. तो जर आपल्याला पाहिजे तसा आला असता तर हे सगळे म्हणले असते आम्ही सगळ्यांनी एकमताने ठराव केला, आम्ही पाठिंबा दिला म्हणून झालं. हे जे काही आहे हे बरोबर नाही. म्हणजे जर चांगलं झालं तर आम्ही सगळ्यांनी मिळून केलं, नाही झालं योग्य सरकारने केलं, हे बरोबर नाही. आपल्याला हे म्हणणं फार सोपं असतं. शेवटी निवडणुका नगरपंचायतीच्या मध्ये झाल्या, कुणी तसं केलेलं पाहिलं आपण. शेवटी निवडून येण्याची क्षमता बघतात आणि तिकीटं देतात. सांगायला फार कानाला बरं वाटतं. बघा, जिथं आरक्षण पडणार होतं तिथं ओबीसींनाच प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळालं किंवा उमेदवारी दिली. असं अनेक राजकीय पक्ष आहेत. सगळ्यांनी ती भूमिका घेतली तर त्या भूमिकेचं स्वागत करून सगळ्यांनी तसं वागलं पाहिजे, तेही महत्वाचं आहे. आता ज्यावेळेस आरक्षण होतं त्यावेळेस काही काही जण वेगळ्या पद्धतीनं कुठनं तरी सर्टिफिकेट आणायचे आणि आम्ही ओबीसी मध्ये कसे मोडतो ते दाखवायचा प्रयत्न करायचे. केलं का नाही? विशेषतः मराठा समाजात, मी ज्या समाजाचं मधनं आलोय त्या समाजामध्ये देखील कधी ह्यांना कुणबीची माहिती नव्हती. कुणबी काही लोक आहेत, आपल्या कोकणात आहेत, आपल्या विदर्भामध्ये आहेत, मराठवाड्यातल्या काही भागात आहेत, परंतु पश्चिम महाराष्ट्रात मला कुणबी कधी पाहायला मिळाली नाही. असतील पण मी असा दावा करणार नाही की नसतील, असेल तर कागदपत्र दाखवावीत आणि त्यांनी. पण काही काहींनी किती क्लुप्त्या करून कशी सर्टिफिकेट आणली आणि त्या निवडणुका लढवल्या आणि त्या पदावर ते निवडून आले. हा इतिहास काही दूर नाहीये आणि आपण विसरलो नाहीये. मुख्यमंत्री कुठल्या जातीच्या व्यक्तीने व्हावं हे कुणी होऊ शकतं. तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते किंवा महिलाही मुख्यमंत्री, आपणही मुख्यमंत्री होऊ शकता. 145 बहुमत आणा आणि राज्याचा प्रमुख व्हा. असं कुणी काही सांगेल की अमुक्याने व्हावं तमक्याने व्हावं, अरे त्यांनी 145 आमदार त्याच्या पाठीशी उभे केले तर होईल ना तो मुख्यमंत्री, ती व्यक्ती मग कुणी असली तरी. मैंने शुरू में ही बताया कि जो भी बिना परमिशन लाउडस्पीकर चालू है उनके लिए कुछ हद तक हमने परमिशन लेने के लिए कहा है. सभी धार्मिक स्थलों पे जो भी लाउडस्पीकर लगाना चाहते हैं और सुबह 6 बजे से 10 बजे तक लगाना चाहते हैं उन्होंने परमिशन लेनी चाहिए. ये सबको कानून एक जैसा है, सबको उसकी अंमलबजावनी करनी चाहिए.
और जो आपने बताया कि कुछ कार्यकर्ताओं के खिलाफ एफआईआर दर्ज किया है, जिन्होंने माहौल खराब करने की कोशिश की, लॉ एंड ऑर्डर इसमें कुछ सवाल खड़े किए, उनके लिए ही ऐसे नोटिस दी गई है। आपको नोटिस आई? नहीं आई। जो ठीक ठाक चल रहा है उसको नोटिस मिलने का सवाल ही नहीं उठता। हम बिल्कुल उसके बारे में अगर गलत तरीके से कोई उग्र आंदोलन चालू रखेगा तो उसके खिलाफ कार्रवाई होगी। दादा, औरंगाबाद पुलिस ने जो है वो वारंट केस भी रजिस्टर कर दिया है, लेकिन आप कह रहे हैं कार्रवाई होगी, लेकिन अभी तक गिरफ्तारी नहीं हुई। ये सुनो ना, पुलिस डिपार्टमेंट उनके हिसाब से काम करेगा। वो किसी को ये पर्सन अलग है इसके लिए उसको अलग, दूसरे को अलग, ऐसा बिल्कुल नहीं करेगा। सबको अपने महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर ठीक ठाक होनी चाहिए, किसी को तकलीफ नहीं होनी चाहिए। अपने अपने उसकी नौकरी हो, उसका बिजनेस हो, उसका कुछ भी काम हो, फार्मर्स हो, हर एक ने अपना अपना काम करना चाहिए। उनको कोई भी तकलीफ नहीं होनी चाहिए। ये सब देखने का काम गवर्नमेंट का है, हमारे पुलिस डिपार्टमेंट का है, और पुलिस डिपार्टमेंट अलर्ट होकर काम कर रही है। अंतिम सवाल है सर, ओबीसी रिजर्वेशन को लेकर के जिस तरीके से सुप्रीम कोर्ट ने टिप्पणी की, उसको लेकर के क्या प्रक्रिया, सरकार किस तरीके से ओबीसी रिजर्वेशन, उसके बारे में आज हमारे चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे साहब ने 1 बजे हमारे आघाड़ी के जो लोग हैं वो सभी लोगों को, यानी मेन लोगों को वहां बुलाया है। उसके बारे में लॉ एंड ऑर्डर हमारी विधि और न्याय डिपार्टमेंट का क्या कहना है, फिर हमारा एडवोकेट जनरल का क्या कहना है, क्या ऑर्डर क्या की है, उसमें से आगे क्या होने वाला है, यहाँ का इलेक्शन कमीशन क्या करने वाला है, वो सभी बातों सभी के बारे में चर्चा हो जाएगी। बिल्कुल गलत, ये आरोप गलत है। हमने पूरी कोशिश की, सब महाराष्ट्र के लोगों ने देखा, मीडिया ने देखा, उसके बारे में हमारे असेंबली जो चालू थी तब हमने अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट और रूरल डेवलपमेंट डिपार्टमेंट का नया कानून भी बनवाया। जो कानून मध्य प्रदेश में है उसी हिसाब से हमने कानून यहाँ तैयार किया और वो उसको मंजूरी मिली। लेकिन सुप्रीम कोर्ट तो उनका वो अधिकार है, उन्होंने डिसीजन दिया है। महाराष्ट्र में जो निकाय चुनाव है, जो बीएमसी है या जो नगर पंचायत जैसे चुनाव, वो कब तक होने की संभावना है? कब तक आप, वो हमारे किसी के हाथ में नहीं है। उसके बारे में डायरेक्शन सुप्रीम कोर्ट ने हमारे इलेक्शन कमिश्नर महाराष्ट्र के उनको दिया है। अभी वो फैसला करेंगे उसके बारे में। त्याच्या संदर्भामध्ये काल तिघांनी मिळून एकत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जावं अशी तिथं प्राथमिक चर्चा झाली। त्याच्याकरता आता बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोकराव चव्हाण काँग्रेसचे नेते म्हणून त्यांच्याशी चर्चा करायची आहे। उद्धव ठाकरे साहेब, एकनाथराव शिंदे साहेब हे शिवसेनेचे प्रमुख म्हणून त्यांच्याशी चर्चा करायची आणि त्याच्यातनं अंतिम निर्णय ठरेल। परंतु मागे नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण हा प्रयत्न केला, काही ठिकाणी तो सक्सेस होतो, काही ठिकाणी तिथलं पॉलिटिकल परिस्थिती वेगळी असते, भौगोलिक परिस्थिती वेगळी असते आणि ती लोक तिथं निर्णय घेतात। पण निवडणुका झाल्यानंतर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष करत असताना बऱ्याच अंशी आघाडीची लोक एकत्र येऊन त्यांनी तशा पद्धतीनं अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले गेले। ह्याही निवडणुका महत्त्वाच्या आहेत आणि आम्हाला जसं कार्यकर्त्यांच्यामुळे संधी मिळाली पदावर वेगवेगळ्या काम करण्याची, तसं कार्यकर्त्यांनाही वाटतं लोकल बॉडीजमध्ये आपल्यालाही संधी मिळावी, तो प्रयत्न आम्ही करणार आहोत। तुम्हाला ऑथेंटिक माहिती आहे का त्यांना क्लीन चिट मिळालेली?
का कुणाच्या तरी IQ बातमीवरून तुम्ही म्हणताय का? अहो अजून इन्क्वायरी आज आता पवार साहेबांची पण म्हणजे त्यांनी पण चौकशीला साहेबांना बोलवलेलं आहे सह्याद्रीला. अजून ते जे काही आपण चौकशी करण्याच्या संदर्भातले ज्यांना अधिकार दिलेले आहेत त्यांनी पूर्ण अजून चौकशी केलेली नाहीये. चौकशी झाल्यानंतर अहवाल आल्यानंतर आपल्याला कळेल ना कुणाला क्लीन चिट आणि कुणाला काय चिट. ठीक आहे ना, त्याच्या संदर्भात दिलं का नाही मला माहिती नाही, आणि दिलं असलं तर ह्या सगळ्यांची माहिती घेऊन आयोग त्याच्याबद्दलचा निर्णय घेणार आहे. आयोगाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आपण कुठल्या तरी मत प्रदर्शित करणं उचित नाही. NIA आमच्या अंडर येत नाही, केंद्र सरकारच्या अंडर येतं, त्यांना विचारावं लागेल. जोपर्यंत ज्यांना चौकशी करायला सांगितलेली आहे, जर ती NIAला चौकशी करायला सांगून NIAनी जोपर्यंत ती माहिती, आता आमची चौकशी संपली, हा आमचा अहवाल आहे आणि तो आता आम्ही लोकांच्या करता पब्लिश करतो, ते येत नाही तोपर्यंत ह्याबद्दलची चर्चा करणं हे जास्त संयुक्तिक ठरेल असं मला अजिबात वाटत नाही. ठीक आहे, धन्यवाद.